म्हणजे हमीभाव देण्याची नाहीच मुळात, ही त्यांची एकूण मनस्थिती दिसते आहे. कापूस उत्पादक शेतकरी फार संकटात आहे. कापसाला सीसीआयनी खरेदी 15-8 पहिले तर 6 क्विंटल होतं, आता 15 क्विंटल हेक्टरी मदत हे केलेली. आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्याला 10-15 क्विंटल जर कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? आणि 7,000 रुपयाचा दर आहे, तोही लांब धाग्याचा कापूस. आणि यांनी निर्यात कर शून्यवर आणलंय, 12% होता. म्हणजे आता यावेळेस संपूर्ण आयात केला जाईल कापूस, आणि आयात केल्यानंतर या कापसाचे भाव गडगडतील. व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दराने कापूस टाकावा लागेल. शेतकरी यातून उद्ध्वस्त होईल. धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 4,000 रुपये सोयाबीनला भाव. लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना? कुठला हमी भाव आहे, कुठला कापसाला दर आहे? म्हणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय. शेतकऱ्यांना न्याय. नक्कीच आपण कापसाच्या मुद्द्यावर विरोधक जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे. आपण बघू शकतो कापूस उत्पादक शेतकरी जे आहे ते संकटात आहे आणि त्यामुळेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे. गळ्यामध्ये कापसाच्या माळा ज्या आहे त्या या ठिकाणी घातलेल्या आहे आणि मागणी या ठिकाणी केली जात आहे. विजय भाऊ, कापसाला हमी भाव, सोयाबीनला भाव, धान उत्पादक शेतकऱ्यांना भाव, धान उत्पादकांना भाव, सोयाबीनला भाव, कापसाला भाव. शेतकरी उपाशी, शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी. शेतकरी उपाशी. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. देखो जो इम्पोर्ट उपाशी, काटन जो इम्पोर्ट होता है इसके ऊपर 12% टैक्स. तुमचे सहकारी महेंद्र दळवी यांच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्हिडिओ व्हायरल झालेला आत्ता मी तो पाहिला व्यवस्थित, आणि त्यांनी प्रतिक्रिया पण महेंद्र शेठने आमच्या दिलेली आहे आणि आमच्या पण सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत. टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे. महेंद्र शेठने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा देईन. एवढ्या टोकाला माणूस कधी येतो जेव्हा काहीतरी खरं असतं त्यावेळेला. त्याचं खरं होतं महेंद्र शेठचं म्हणून तो बोलला. मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं. ज्याने केलेलं आहे त्याने चॅलेंज दिलेलं आहे त्याने स्वीकारावं, आणि त्याला चेहरा का दाखवत नाही? जर तू एवढं जर क्लिअर दाखवतोस, पैसे आहेत, टी शर्टवर आहे, घड्याळ आहे, सगळं दाखवलं आहे, मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेठने सांगितलं. आणि आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं. अंबादास दानवेंनी अगदी अधिवेशनाच्या तोंडावर हा व्हिडिओ पुढे आणलेला आहे, त्यामुळे काय वाटतं की ठरवून रणनीती होती? एखाद्याला प्रसिद्धी माध्यम आता थोडंसं ते कमी पडायला लागला. विरोधी पक्ष नेतेपद गेलं, आमदारकी गेली, आणि त्याच्यामुळे मग आता कुठंतरी चर्चेत यावं. कारण पूर्वी जे काही केलेल्या करामती आहेत ते त्यांना असं वाटतं आहे की आपण अजून त्याच तोऱ्यामध्ये आहोत, तर तसं नाही आहे. त्याला चॅलेंज दिलेलं त्यांनी स्वीकारावं. का रायगडचं चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं. तुमचा पक्ष त्यांच्या अंशतः जरी मी याच्यात असलो, अंशतः जरी याच्यात सत्यता वाटली तर मी आमदारकीचा थेट राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. 100% जे काय दळवींनी सांगितलं ते सांगितलंय, आणि आम्ही पण आहोत ना. की असं कोण करेल हो? मला एक सांगा तुम्ही. परंतु जे काय आमच्या दळवींनी चॅलेंज दिलेलं आहे ते समोरच्याने स्वीकारावं. नाही जर तो त्याला वाटतंय ना हा आहे, तर त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं. पक्ष दळवी सोबत या संपूर्ण परिस्थिती 100% का नसावा? जर चुकीचं असेल तर नाही, पण बरोबर आहे बोलल्यावर तर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर. दळवी यांनी असंही म्हटलंय काय अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहे, आतापर्यंतचा इतिहास पाहून. ठीक आहे ना, आता विरोधी पक्ष नेते बोलल्यानंतर थोडं असतं, त्यावर काय दुसरं कोण काय बोलणं वेगळं नाही. आपण याच्या अगोदर देखील संजय शिरसाट यांचा देखील पैशांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. त्यानंतर महेंद्र दळवी यांचा व्हायरल. शिंदेच्या नेत्यांना, आमदारांना असं का केलं? असं काही नाही आहे नेत्यांना आणि ह्यांना, असा काय प्रश्न नाही आहे.
तुम्ही पाहिलं आता दळवींनी पूर्ण खात्रीनिशी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हालाही ती कल्पना असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना विचारा पाहिजे तर परत आणि तुम्ही ठरवा. एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद आहे, दुसरीकडे अशा पद्धतीचे ते तुम्हाला समर्थन करत होते. तटकरे यांच्या विरोधात त्यांनी मोठी भूमिका जी आहे ती विरोधात मांडली होती. तुम्हाला विरोध करत होते, तुम्हाला समर्थन करत होते, तटकरेंना विरोध करत होते. कुठेतरी याचंच फळ त्यांना कुठेतरी भोगावं लागतं अशा पद्धतीने. नाही भोगायला लागणार नाही. त्याचं कारण आहे त्यांनी सांगितलेलं आहे ना, चॅलेंज दिलेलं आहे आणि चॅलेंज देणारा तो आमचा आमदार आहे. त्याच्यामुळे समोरच्यानी चॅलेंज स्वीकारावं कोणी का असताना, आणि जे काय कोणी काय दाखवायचं असं चुकीचा प्रयत्न केला असेल त्याचं आम्ही आता पाहू काय करायचं. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही, निधी नाही म्हणतात, खात्यांना निधी दिला जात नाही, पण परंतु अशा पद्धतीचे बंडल घेऊन आमदार मंत्री बसतायत. याकडे कसं पाहतात? जे दानवे बोलत आहेत ते प्रसिद्धी माध्यमासाठी आहेत, बाकी काय आम्हाला कळत नाही आहे. कारण बरेच आता महिने होत आलेले आहेत प्रसिद्धी माध्यमापासून ते दूर आहेत. त्यामुळे कदाचित ही प्रसिद्धी माध्यम त्यांना हवी असावी. ठीक आहे, ओके, थँक्यू. दोन कारण की आता कापूस बाजारात यायला लागलेला आहे, परंतु कापसाला भाव जो बिलकुल आता याच्यावर कायदा सुव्यवस्थेवर जेव्हा चर्चा येणारच आहे सभागृहात, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम आम्ही करू. काल काल बावनकुळेंनी वेगळा विदर्भाबद्दल मत व्यक्त केलं की आणि आमचं काम त्या गोष्टीवर चालू आहे. भाजपचा अजेंडा आहे वेगळ्या विदर्भाचा, असं बावनकुळे म्हणाले. मला हास्यास्पद आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की जिथपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तिथून तुम्ही लग्नच करणार. आता या सगळ्या गोष्टीला होऊन 14 वर्ष म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली, तर 12 वर्ष लागतातच आहे. तिसऱ्यांदा सरकार यांची आली आणि तिसऱ्यांदा सरकार येऊन सुद्धा आता वेगळ्या विदर्भात, ज्या विदर्भामधले मुख्यमंत्री असताना, बावनकुळे विदर्भातले असताना इथं आठवड्याचं अधिवेशन करतात आहे, पूर्ण काळ अधिवेशन करत नाही. यांच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे? आणि त्याच्यामुळे या अशा थोतांड गोष्टीवर लक्ष करू नका. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, विदर्भाच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी हा अयशस्वी प्रयत्न सरकारच्या वतीनं चालवला गेलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे म्हणाले की शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, तुम्हाला वाटतं की आगामी काळात शिवसेना ही तुटेल म्हणून? काही होऊ शकतं. फडणवीस आहे तो मुमकिन आहे, काही होऊ शकतं. विधान भवनाच्या संपूर्ण या परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे.